लालपरी लालपरी. मित्रांनो रात पाऊस यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा दिवस लय भयंकर आहे कारण की आज जागायला लागेल. मी ब्लॉग संध्याकाळी शूट करतोय म्हणजे 4 का 5च्या टायमाला टाईम नाही मला माहीत. तर सध्या तर गोट्यात लय हालणं चालू आहेत. हे त्याचं कारण हे का पूर्ण साईटून गलतोय आपला पत्रा. तरी ही मॅटिंग सुटली आता. बैल पण आपण बाहेर नाही काढत जास्त काय नाही. एक टाइम गेला तर पाणी येतो लगेच म्हणून जास्त बाहेर नाही काढत. तर आता पाऊस थांबला आहे पण पुरा आलाय. तुम्हाला दाखवतो सगळीकडे पुरा आला आमच्याकडे ते सर्व दाखवतो. चला इथं आता पूर आलेला आहे. पूर बघू शकता. पूर आलेला आहे आता. काय बस स्टॉप तर पाणी गाड्यावर जातात एक दोन गाड्या. इकडे शेताबिता भरल्या इथं वांगी झाडा लागलेली. मोठे बाप्पा साहेब गाडीची रेसिंग व्हायला लागली इथं. रेसिंग या टप्पर आले समोर. रेसिंग व्हायला लागली गाड्यांची. एक गाडी तिकडे पोचली तर दुसरी गाडी सध्या आहे ना. कशी पावरफुल आली. टाटा आहे. आया पोलीस भाई रोड पे ट्रैफिक हो गई. पकड़ ले फुल पावर में आ रही है. लालपरी लालपरी. पागल रिक्षा बंद करले पाण्याने धरल्या रिक्षा बंद करले इकडच. फुल ऑपरेटिंग चाललंय इथं. फुल ऑपरेटिंग चाललंय. व्हिडिओ
बघी आहे रे पागल. गाईज तुम्ही बघू शकता लाईट गेले बेड्यातली पण गावातली पण एक चांगली आणि खूप भारी गोष्ट आहे की तो पाणी आलेला रिव्हर्स गेअर चाललेला आहे. दिसला का तुम्हाला? हे बघा लाईट काढतो, इथं होता पाणी इथं. तर मी आता तिथं का नाही जात कारण की किरी जाम निघले असतील. तो पाणी घ्यायला आता आपण मुंग्याला तिथं माती घ्यायला बांधतो ना त्या घरामागे, तिथे गेला. तर एक चांगली आणि भारी गोष्ट झाली कारण की वांदं झालं तर भुंगा शेतचं आपल्या, तर त्याला ठेवायचा कुठं पाणी जर आलं तर. पण पाणी रिवर्स घेर त्याच्या घरी चालला तो, जाऊ दे त्याला. गेला फायनली, जाम भारी वाटतंय ना. पावसानेच पूर्णपणे वाट लावून टाकले. बैलाला बाहेर बांधायला जागा नाही खायचं खायला काय त्याचं खायचं पण वांदं झालं. खाना आहे कुठे आणतो हेच बैलाचं जाम वांदे आले. एकच जागी गोट्यात असतो, एक ह्या बाजला कधी त्या बाजला असंच चालले. तर चला बाथरूमला इग्नोर करा कारण की बाहेर आल्यावर घरात लाईट नाही, तर भुंगाला त्या बाजूला मॅटिनो बांधता मग तुम्हाला भेटता. पब्लिक वाघाला घेतला त्याच्याजवळ, म्हणजे त्याच्या जागेजवळ घेतला. तर लाईटीचा बटन झाली बंद करून द्या कारण लाईट येईल, फोकस चालू राहून ना मच्छर खातील. तर काय पावसाळ्याने एकच बैल पाणी नाही लवकर पीत, त्याच्यासाठी सुका चारा लागतो. खानाचे सुकी कुटी पण पावसामुळे कुठं जाता नाही. हे चल मागं. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये जेवढं दाखवता आले तेवढं दाखवलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.